श्री स्वामी समर्थ मंडळी, आजच्या सामाजिक जीवनात, सांसारिक जीवनात अनेक कुटुंबांमध्ये सासू सून असं नातं असतं. असं एक व्यक्ती असतात, एक पात्र असतं समाजातलं. त्याच्यामध्ये कधी सुनेचा सासूला त्रास होतो, तर सासूचा कधी सुनेला त्रास होतो. कधी सून सासूला त्रास करते, तर कधी सासू सुनेला जाच करते. यामुळे कधी आपल्या बायकोचं ऐकून मुलगासुद्धा आपल्या आईला त्रास देतो. अशामध्ये एक अशी घटना घडते की बायकोच्या ऐकल्यामुळे काही मुलं हे आईबापांना सोडून जातात आणि त्या मुली त्या आपल्या नवऱ्यापासून त्याची आई तोडतात. तर आईपासून मुलाला तोडल्यास सुनेला कोणतं पाप लागतं, त्याची आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ पूर्ण पहा जाणीवपूर्वक आणि त्यानुसार बदल करण्याचा प्रयत्न करा. कारण जर आईपासून मूल तोडलं तर त्याचं पाप लागणार आहे आणि त्या पापाचं फळ तुम्हाला याच ठिकाणी याच जन्मी भोगावं लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, आईपासून मुलाला तोडलं तर सुनेला कोणतं पाप लागतं. बघा, भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मामध्ये कौटुंबिक नातेसंबंधांना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. त्यातही आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वात श्रेष्ठ, निस्वार्थ आणि भावनिक नाते मानले जाते. जेव्हा एखादी सून आपल्या पतीला म्हणजे मुलाला त्याच्या जन्मदात्या आईपासून जाणीवपूर्वक वेगळं करते किंवा त्यांच्यात दुरावा निर्माण करते, तेव्हा आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ते अत्यंत चुकीचे मानले गेलेले आहे. आई आणि मुलाचे नाते हे जन्मापासूनचे प्रेम, त्याग आणि मायेने बांधलेले असते. विवाहानंतर मुलाच्या आयुष्यात पत्नीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते, परंतु याचा अर्थ आईपासून मुलाला दूर करणे असा होत नाही. भारतीय संस्कृतीत आईवडिलांचा सन्मान करणे हे मोठे कर्तव्य मानले गेलेले आहे. जर एखादी सून जाणीवपूर्वक मुलाच्या मनात आईबद्दल द्वेष निर्माण करत असेल, त्याला आईपासून तोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर आईचा अपमान करत असेल किंवा आई मुलाचे प्रेम नाते खंडित करत असेल, तर धार्मिक दृष्टिकोनातून हे एक गंभीर चुकीचे कृत्य मानले जाते. अनेक धर्मग्रंथांमध्ये माता पित्यांचा अनादर करणे किंवा त्यांच्या दुःखाचे कारण बनणे हे पाप समजले गेलेले आहे. मात्र कोणते पाप लागते याचे निश्चित उत्तर कोणत्याही धर्मग्रंथात अशा स्वरूपात दिलेले नाही की अमुक कृतीसाठी अमुकच पाप लागेल. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कर्माचे फळ त्याच्या हेतूनुसार मिळते. जर एखाद्या व्यक्तीने स्वार्थ, अहंकार, मत्सर किंवा द्वेषामुळे कुटुंबात फूट पाडली, तर त्याचे नकारात्मक परिणाम तिला भविष्यात भोगावे लागू शकतात. घरातील शांतता नष्ट होणे, नात्यांमध्ये कटुता निर्माण होणे, मानसिक अस्वस्थता वाढणे आणि कुटुंबातील प्रेम कमी होणे हे त्याचे परिणाम असू शकतात. दुसरीकडे प्रत्येक स्थिती वेगळी असते. काही वेळा आई आणि मुलांमध्ये आधीपासूनच मतभेद असू शकतात किंवा सून स्वतः अन्याय सहन करत असू शकते. अशा सर्व वेळी सर्व दोष फक्त सुनेलाच देणे योग्य ठरत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी असते की त्यांनी एकमेकांचा आदर करावा, संवाद ठेवावा आणि प्रेमाने प्रश्न सोडवावेत. धर्म सांगतो की आईचा आदर करा, पण पत्नीचाही सन्मान करा. मुलाने दोघांमध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. तसेच सुनेने आईला आईसारखा मान द्यावा आणि आईनेही सुनेला मुलीप्रमाणे प्रेम द्यावे. जिथे परस्पर आदर आणि समजूतदारपणा असतो, तिथे नातेसंबंध अधिक दृढ होतात. खरे पाप हे केवळ आईपासून मुलाला दूर करण्यात नाही, तर कोणत्याही दोन प्रेमाच्या नात्यांमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्यात आहे. कारण अशा कृतीमुळे दुसऱ्याच्या मनाला वेदना होतात. उलट आई आणि मुलाचे नाते जपणे, त्यांच्यात प्रेम वाढवणे आणि कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे पुण्याचे कार्य मानले जाते. म्हणूनच कुटुंबात सौहार्द, प्रेम, आदर आणि समजूतदारपणा टिकवणे हेच सर्वात मोठे धर्मकर्म आहे. आई, मुलगा आणि सून यांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला तर घर स्वर्गासारखे बनते. पण अहंकार आणि द्वेषामुळे नाती तोडली गेली तर दुःख आणि अशांती निर्माण होते. त्यामुळे कोणालाही
वेगळे करण्यापेक्षा नाती जोडण्याचा प्रयत्न करणे हेच खरं कर्तव्य आहे. धार्मिक आणि पारंपरिक समजुतीनुसार जर एखादी सून जाणीवपूर्वक आई आणि मुलामध्ये फूट पाडत आईचा अपमान करते किंवा मुलाला आईपासून तोडते तर कोणती पापं लागतात? बघा, पहिलं पाप आहे मातृद्रोहाचे पाप. आईच्या मायेचा आणि तिच्या त्यागाचा अनादर केल्यामुळे हे पाप लागतं. दुसरं पाप आहे कुटुंबभंगाचे पाप. एकत्र कुटुंबात फूट पाडणे आणि नातेसंबंध तोडणे असे ह्याचं परिणाम आहे. हे पाप भोगावं लागतं. मन क्लेश देण्याचे पाप. आईच्या मनाला दुःख, वेदना आणि अश्रू देणे हे सुद्धा पाप लागतं त्या सुनेला. वडीलधाऱ्यांच्या अपमानाचे पाप. मोठ्यांचा आदर न राखणे, वडीलधाऱ्यांचा अपमान करणे हे पाप त्या सुनेला लागतं. अहंकार व द्वेषाचे पाप. स्वार्थ, मत्सर किंवा अहंकारातून वागणे म्हणजे अहंकाराने द्वेष केलेल्याचं पाप त्या सुनेला लागतं. सेवाधर्मात अडथळा आणण्याचे पाप. मुलाला आईवडिलांची सेवा करण्यापासून रोखणे, सेवेमध्ये खंडितपण आणणे ह्याचं पाप त्या सुनेला लागतं. 7वं आहे श्रापास कारणीभूत होण्याचे पाप. आईच्या अंतःकरणातून निघालेला दुःखद शब्द, भावनांचे कर्मफल भोगावे लागते अशी श्रद्धा आहे. हे सुद्धा एक त्यांना त्रास भोगावा लागतो. हिंदू धर्मात आईला देवासमान मानले गेले आहे. मातृदेवो भव असे सांगितले आहे. त्यामुळे आईच्या अश्रूंना कारणीभूत होणे हे मोठे पाप मानले जाते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीमुळे आई दुःखी होते त्या व्यक्तीच्या जीवनात मानसिक अशांती, कौटुंबिक कलह आणि कर्मफळाच्या स्वरूपात अडचणी येऊ शकतात. मात्र हे धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहे. प्रत्यक्षात प्रत्येक परिस्थिती वेगळी असते आणि योग्य अयोग्य ठरवताना सर्व बाजू समजून घेणे आवश्यक असते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.